आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे नेते रोहित पवार यांनी या प्रकरणात मोठे दावे करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात काही राजकीय नेत्यांचाही समावेश असल्याची चर्चा असून संबंधित व्हिडिओंचाही उल्लेख होत आहे। त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी असे त्यांनी स्पष्ट केले। खरात प्रकरण चुकीचं होतंच। त्या खरात प्रकरण हे समोर आलं ही चांगली गोष्ट झाली, त्याच्यावर कारवाई सुद्धा त्या ठिकाणी झाली पाहिजे। पण ती कारवाई होत असताना त्याच्यामागचा हेतू काय होता? म्हणजे आज जी चर्चा केली जाते की सत्तेत असणाऱ्या एका मित्रपक्षाला अडचणीत आणण्यासाठी त्या ठिकाणी तिथं कारवाई केली गेली। आता कारवाई केली गेली एका पक्षाला डोक्यात ठेवून, पण कोलॅटरल डॅमेज दुसरासुद्धा पक्ष त्या ठिकाणी झाला। त्यामुळे दोन पक्ष त्यामुळे अडचणीत आले। आता राजकीय हेतूतून ही कारवाई केली आणि फक्त राजकीय फायदा घेण्यासाठीच ही कारवाईचा उपयोग केला जाईल का खऱ्या अर्थाने खरातांवर त्या ठिकाणी कारवाई करून अशा घटना पुढे घडणार नाही हे बघितलं जाईल, हे आपल्याला बघावं लागेल। पण एक गोष्ट मात्र खरी आहे की पुढच्या महिन्याच्या अखेरपर्यंत जे काय आम्हाला कळलेलं आहे, मित्रपक्ष असणारा एक लहानसा पक्ष त्याच्यावर एक सत्तेत असणारा मोठा पक्ष हा नक्कीच त्या ठिकाणी त्याची शिकार केली जाईल असं आम्हाला त्या ठिकाणी कळत आहे। त्याच्यामध्ये आज मित्र असणारा पक्ष उद्या जाऊन काय त्याचं होईल हे येत्या काळामध्येच त्या ठिकाणी आपल्याला कळेल। पण ह्या ज्या कुरबुड्या आहेत ह्या मोठ्या प्रमाणात या महिन्यात आणि पुढच्या महिन्यात सत्तेतल्या मित्रपक्षांवर केल्या जातील असं आम्हाला कळलेलं आहे। भाजपकडनं अशा सगळ्या माहितींचा प्रयोग केला जातो अशी चर्चा तरी त्या ठिकाणी आहे। एक तुम्ही समजून घ्या की नाशिक हनी ट्रॅप प्रकरणामध्ये 70 व्हिडिओ होते असं आपल्याला कळलं होतं। राज ठाकरे साहेबांनी हा मुद्दा मांडल्यानंतर तो मुद्दा काही दिवसांसाठी चर्चेत आला आणि त्यानंतर त्याची चर्चा संपली। मग कारवाई तुम्ही केली का? हनी ट्रॅप प्रकरण केलं कुणी, त्याच्यावर तुम्ही कुठली कारवाई केली हे कुठेही त्या ठिकाणी सिद्ध नाही झालं। त्याच्यामध्ये 70 जे व्हिडिओ होते त्यात अधिकाऱ्यांचे पण काही प्रमाणात व्हिडिओ होते आणि काही नेत्यांचे होते। मग त्या व्हिडिओचा वापर करून त्या अधिकाऱ्यांना तुम्ही कुठेतरी दबाव आणताय आणि त्यांच्याकडनं सत्तेतले काही लोकांची कामं करून घेताय का? काही राजकीय पण कामं असतील ज्याच्यामध्ये विरोधकांचं कुठंतरी अडचण आणायची असेल वगैरे, आणि जे नेत्यांचे व्हिडिओ होते त्यांनासुद्धा तो व्हिडिओ दाखवून गप्प केलं आहे अशी सुद्धा त्या ठिकाणी चर्चा आहे। आता इथं खरात प्रकरणामध्ये सुद्धा जे काही व्हिडिओ आज आपण सर्वजण बघू शकतो, एक तर ते आले कसे लोकांपर्यंत हा खूप मोठा प्रश्न आहे। पण मग येत असणारे व्हिडिओ जर आपण बघितले तर सामान्य लोकांचे नाहीतर काही ठराविक अराजकीय लोकांचे व्हिडिओ बाहेर त्या ठिकाणी येतात। पण आम्हाला जे कळलं आहे की राजकीय लोकांचे सुद्धा व्हिडिओ आहेत आणि खास करून काळी जादू करणाऱ्याचे व्हिडिओ त्याच्यामध्ये आहेत, ते मात्र त्या ठिकाणी बाहेर येत नाही। त्यामुळे व्हिडिओचं फक्त राजकारण केलं जातं आहे, दबावतंत्र आणलं जातं आहे, ब्लॅकमेल केलं जातं आहे असं आम्हाला त्या ठिकाणी आता तरी वाटतं। आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका।